नमस्कार मंडळी, फायनली नेहल सिक्रेट रूममधून आल्यानंतर ॲक्टिव्ह झालेली आहे आणि तिचा झिशान आणि बशीरबरोबर जोरदार भांडण झालं आहे, ज्यात अभिषेक आणि अश्नूरसुद्धा इन्व्हॉल्व असणार आहेत। तसंच झिशान फरहानाला तिची कॅप्टन्सी नेहलकडून भीकमध्ये मिळाले असेही बोलतो। मी असतो तर लगेच सोडून दिली असती अशी कॅप्टन्सी, मला नको असली भीकमध्ये मिळालेली गोष्ट। हा सगळा ड्रामा घरात झालेला आहे, पण आपल्याला पाहायला मिळेल उद्या मंडेच्या एपिसोडमध्ये। आता येऊया विकेंडच्या एविक्शनवरती। तर आज रात्री अवेज हा बिग बॉस 19मधून एविक्ट होणार आहे। तुम्हाला अवेजचा हे एविक्शन फेअर वाटतंय का? कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर गौहर खान आम्हाला जेवढं बोलताना दाखवले त्यापेक्षा कितीतरी जास्त ड्रामा झाला आहे घरामध्ये, पण अमालची इमेज सावरण्यासाठी आपल्याला बराच कमी भाग दाखवला गेला, ज्यात ती त्याला अमाल तू किती दोगला आहेस एवढंच बोलताना दाखवली गेले। त्यानंतर सलमान अमालला जे बोलला की तू इमेज सुधारण्यासाठी इथे आलायस, तर अमालची अशी कोणती विकृती, कोणती इमेज नक्की आहे जी आपल्याला माहीत नाही, जी तो सुधारण्यासाठी बिग बॉसमध्ये आला आहे? माहीत असेल ते कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला कळतच असेल एवढं जास्त अमालला सांभाळून का घेतलं जातं आहे। तुम्हाला काय वाटतं, अवेज बाहेर पडेल की त्यालाही बिग बॉसच्या सिक्रेट रूममध्ये नेहलसारखं ठेवण्यात येईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा। आपल्या मराठमोळ्या प्रणितला नक्की सपोर्ट करा, कारण आता अवेज जर बाहेर पडला तर शक्यता आहे की त्यांचा ग्रुप थोडा वीक होईल आणि जे बिग बॉसला हवे त्यांच्यात फूट पाडणं हे शक्य होईल।